गुड मॉर्निंग माझी यूट्यूब फॅमिली. कसे आहात? आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल. सकाळी सकाळी आज उठले होते. छानसं असं वातावरण होतं. सगळीकडे गार झालेलं आहे कारण की पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्यापैकी पाऊस पडतो आहे आपल्या कोकणामध्ये आणि सुंदर असं सकाळ जे पावसाळ्यातली असतं आल्हाददायक असतं. सकाळी छान थंड वातावरण असतं आणि मस्त वारा सुटला की छान वाटतं. रात्री घासून ठेवलेली भांडी आता लावायची होती. रात्रभर ती सुकली होती आणि सकाळी लावते. कारण की पावसाळा सुरू झाला आहे आणि भांडी पटपट वाळत नाही. त्याला मॉइश्चरायझर राहतं आणि मग ते जरा वेगळं काहीतरी होतं. त्यामुळे मग सकाळी उठलं की दिवसाची सुरुवात करायची म्हटलं की आधी मी चहा बनवते. चहा ठेवून घेते. तो शिजल्यानंतर शांततेत चहा पिते. त्यानंतर मग बाकीचे काम करते. कारण की सकाळी उठल्या-उठल्या आपल्याला मुलांच्या स्कूलचा टिफिन करायचा असतो आणि त्यासाठी मला थोडी एनर्जी लागतं आणि चहा पिल्याशिवाय मग मी टिफिन बनवत नाही. आपल्याही सोबत असंच होत होतं ना, जेव्हा आपण स्कूलमध्ये जायचो, तेव्हा कोणीतरी आपली मैत्रीण काहीतरी चटपटीत आणायची आणि मग आपण दुसऱ्या दिवशी जाऊन आईला सांगायचो, की "आई, उद्या मला हे बनवून देशील टिफिनवर?" पण आपल्याकडे तेव्हा असा काळ नव्हता आणि तेव्हा पोळी भाजी जी बनते, ती डब्यावर न्यायची असतं. पण कुल्लूच्या शेजारी काल त्याची मैत्रीण बसलेली होती आणि तिने बटाट्याचे काप, पोळी भाजी म्हणजे भाजीमध्ये बटाट्याचे काप आणलेले होते. तर त्याचं असं झालं होतं, की "आई मला बटाट्याचे काप करून देशील का?" मग मी म्हटलं, "ठीक आहे, मी करून देते तुला." पावसाळ्याला सुरुवात झाली, तसंच आपली जमीन जणू हिरवा शालू नेसते आणि खूप सुंदर सगळीकडे वातावरण असतं. छान पक्षीही छान त्यांचं किलबिलाट सुरू असतं आणि सुंदर असं वातावरण बाहेर असतं. त्याचबरोबर धबधबे पण आपल्याला बघायला मिळतं आणि पर्यटकांना एन्जॉय करायसाठी भरपूरसे मार्ग उपलब्ध होतात. तिकडे जे हिल स्टेशन आहे तिकडे छानसं असं धुकं पडलेलं असतं आणि धबधब्यांवर छान असं वातावरण असतं जिथे आपण सगळं एन्जॉय करू शकतो.
बटाट्याची काप करायला फार काही उशीर लागत नाही आणि त्यात थोडेच इन्ग्रेडियंट्स असतं आणि पटकन तयार होतं आणि मुलंसुद्धा चवीने खातात आणि एकमेकांचं बघून मुलांना हुरूप पण येतं की आपण पटपट डबा फिनिश करायला पाहिजे स्कूलमध्ये. तर असं हे बटाट्याचे काप आणि पोळी आज त्याच्या टिफिनचा मेनू होता. त्यानंतर मी तो अंघोळ करत होता. त्याचे सगळे जे बुक्स असतं टाईम टेबलनुसार ते आज मला बॅगमध्ये भरायचे होते. नेहमी मी त्याला सायंकाळी किंवा रात्री त्याचा अभ्यास झाला की भरून ठेवते. काल माझ्या लक्षात राहिलं नाही आणि आज तो अंघोळीला गेल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की आज त्याचे बुक भरायचे होते. तर मग इकडे मी तेच काम करते आहे.